इतिहासाची साथ, वाईटावर मात, भविष्याची आस, सत्याचा ध्यास. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. शेतकरी मोर्चा प्रकरणी शिष्टमंडळ विधान भवनात दाखल. अरे हिला मत भाई, आओ मोरे मॅडम, मोरे मॅडम, काय करता? जरा रस्ता द्या, रस्ता द्या प्लीज प्लीज. चला मॅडम, मॅडम धक्का लागेल. चला ना मॅडम, मॅडम तुम्ही धक्का लागेल प्लीज जरा सर. चला प्लीज, चला आता आला. चला ना, चला आता आला. चला पोडियम नाही ते साईड द्या, साईड द्या. गावी साहेब, गावी साहेब, गावी साहेब इकडे बघा. समोर बघा, समोर. ऐकू तुला येतंय का? आंदोलन कर्मचाऱ्यांनी गाण्यातून केली फडणवीसांवर टीका. ठाकरेंच्या एंट्रीमुळे कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, त्यावरून अजित पवारांचं भाषण थांबलं आणि ते वैतागले. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, त्याच्या संदर्भामध्ये धनंजय मुंडे, मी, सुभाष देसाई, संजय वासेव नाही अंबादास दानवेंच्या बंगल्यामध्ये आम्ही त्या दिवशी बसलेलो होतो. आता हे सर्व दूरपर्यंत सांध्यापासून बांध्यापर्यंत पोहोचवायचं, जरा जोर राहू द्या. आता जरा थांबा. भर पावसात मनसैनिकांचा पोलिसांसमोर ठिय्या आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेच्या स्वप्नपूर्ती रॅलीला आक्रमक वळण. मोठ्या या ठिकाणी मोर्चा काढतो या एमपीएससीला धडा शिकवण्यासाठी. या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाच्या समर्थनार्थ या ठिकाणी आम्ही रॅली काढतोय आणि जो गद्दार इम्तियाज जलील या ठिकाणी आमच्या राजाच्या नावाला विरोध करतोय त्याच्या खाली मुंडका वर पाय करण्यासाठी, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी आम्ही रॅली काढतोय. परवानगीची गरज काय? छत्रपती संभाजी महाराज आमच्या राजांच्या समर्थनार्थ या ठिकाणी रॅली. परवानगीची काय गरज आहे? जे देशद्रोही जे गद्दार लोक गेले 8 दिवस आंदोलन करतात त्यांना परवानगी काय का? हे जर विदाऊट परवानगी करत असतील आणि सरकारने आम्हाला बोलावलंय, सरकारने सांगितलं की 27 मार्च पर्यंत तुमचं जे काय म्हणणं ते मांडा, ते आम्ही म्हणणं मांडायला चाललो मोर्चाच्या माध्यमातून. त्यामुळे परवानगी काय? सरकारनेच बोलवलं, आम्ही म्हणणं मांडायला चाललोय. त्या जलीलनं काय दोष असतो लोकांना आणले, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. तो गद्दार आहे, तो देशद्रोही आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अमृता फडणवीस यांना 1 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न, मलाबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. याबाबत देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलतात. आज मैंने विधानसभा में निवेदन किया है. मेरी पत्नी अमृता फडणवीस इन्होंने एक एफआईआर दाखिल की है जिसमें उनके माध्यम से भ्रष्टाचार करके और ब्लैकमेल करके दबाव बनाकर किस प्रकार से अपनी केसेस वापस लेना, भ्रष्टाचार करना, इसकी कोशिश की गई, इसके बारे में एफआईआर है. अनिल जयसिंघानी ये एक बुकी है जो पिछले करीब 4 से 5 सालों से एब्सकॉन्डिंग है. देश के भिन्न भिन्न राज्यों में उनके ऊपर 14 केसेस चल रही है और उनकी बेटी अनिक्षा जो पढ़ी लिखी है और संभ्रांत नजर आती है, उन्होंने पहले 2015-16 में मेरी पत्नी से संपर्क किया था, बाद में कोई संपर्क नहीं था. और जिस समय महाराष्ट्र में एमवीए की सरकार आई उसके बाद 2021 से वो वापस मेरी पत्नी के संपर्क में आई. उस समय उन्होंने ये बताया कि मैं ड्रेस डिजाइनर हूँ, मैं ड्रेस डिजाइन करती हूँ, आप मेरे ड्रेसेस पहनिए. मैं आर्टिफिशियल ज्वेलरी का काम करती हूँ. और धीरे धीरे मेरे पत्नी का विश्वास संपादित करने की कोशिश की. मेरी माँ गुजर गई है, उस पर मैंने किताब लिखी है, आप उस किताब का विमोचन कीजिए. मैं 50 प्रमुख महिलाओं में आई, मेरा स्वागत कीजिए. ऐसी कई चीज़ें बताकर वो बहुत करीब आई और फिर उसने एक बार ये कहने की कोशिश की कि मेरे जो पिताजी है वो पुलिस को इन्फॉर्म करते थे, बुकीज को पकड़ कर देते थे और उसके बदले में पैसा मिलता था और ये काम में आप मुझे मदद कीजिए. और ये बोलना उसने शुरू किया. जैसे सरकार बदली और हमारी सरकार आई, उस समय ये बोलना शुरू किया तो मेरी पत्नी ने बहुत स्पष्ट रूप से कहा कि हमारा काम नहीं है,
फिर उसने कहा मेरे पिता को फंसाया गया है, उनके ऊपर गलत केसेस लगाए गए हैं। तब मेरी पत्नी ने बहुत स्पष्ट शब्दों में कहा कि आपको अगर फंसाया गया तो आप एक निवेदन डीसीएम को दीजिए, वे उस पर देखेंगे। लेकिन धीरे धीरे ऐसा ध्यान में आया कि ये कुछ गलत काम कर रही है, और फिर उसने एक दिन ये कहा कि मेरे पिताजी को छुड़ाने के लिए हम 1 करोड़ रुपया लेने को तैयार है, और उसके बाद कई बातें और कही, और मेरी पत्नी ने उसके बाद उसको ब्लॉक किया। ब्लॉक करने के 2 दिनों बाद, यानी मोबाइल पर ब्लॉक किया, ब्लॉक करने के 2 दिन बाद एक अननोन नंबर से कुछ मैसेजेस और कुछ वीडियोस आए, और उसके बाद उसमें जिन्होंने भेजे थे वो अनिल जयसिंघानी थे कि आपने मेरी बेटी को ब्लॉक किया है, आप अनब्लॉक कीजिए, हमको हमारी सारी केसेस वापस ले लीजिए, और कुछ और डिमांड्स की गई, ये करिए, नहीं तो ये जो वीडियो है हम सार्वजनिक करेंगे। अब ये वीडियो क्या है, तो इसमें वो मेरी पत्नी को एक हार पहना रही है, मेरी पत्नी को अंगूठी पहना रही है, यहां तक तो ठीक है। लेकिन 2 वीडियो ऐसे तैयार किए हैं कि जिसमें एक वीडियो में वो बाहर कहीं पर एक बैग में पैसे भर रही है, और बाद में उसी प्रकार की बैग वो मेरे घर में काम करने वाली महिला को दे रही है, और फिर उसने कहा कि मैंने पैसा दिया है। जैसे ही ये सारे वीडियोस आए, तुरंत मैंने एफआईआर करवाई, और एफआईआर करवा के ये सारे वीडियो फॉरेंसिक जांच को भेज दिए, और पुलिस के कहे अनुसार हमने उनको एंगेज करना शुरू किया, क्योंकि अनिल जयसिंघानी ये फरार थे। फॉरेंसिक में ये तो बिल्कुल क्लियर कट रिपोर्ट आया कि जो पैसे भरी हुई बैग है और जो दी हुई बैग है उसमें अंतर है, और फ्रेम बाय फ्रेम बहुत क्लियर कट वो सारी बातें एस्टेब्लिश हुए, उसका क्लियर कट रिपोर्ट भी आया। लेकिन फिर भी हम उनको एंगेज कर रहे थे, और जब एंगेज कर रहे थे ऐसे समय इतनी सारी बातें रिकॉर्ड पर आई है। कई नेताओं के नाम आए हैं, कुछ अधिकारियों के नाम आए हैं, और ऐसा मानना है कि शायद एमवीए की सरकार में अपनी केसेस वापस लेने के लिए इस कॉन्स्पिरेसी की शुरुआत उन्होंने की थी, और सरकार बदल गई तब उनके ध्यान में आया कि अब ब्लैकमेल करके हम अपनी केसेस वापस ले सकते हैं। इसमें ये जो एफआईआर हुई थी उसके बाद ये सारी चीजें हम लोगों ने रिकॉर्ड पर लाई, उसी समय लाई। एफआईआर इसलिए डिक्लेयर नहीं किया था क्योंकि ये जो एब्सकॉन्डिंग व्यक्ति था इसको पकड़ना था, इसके साथ एंगेज कर रहे थे, क्योंकि ये वीपीएन से बात करता था, ये नंबर से बात नहीं करता था। इसलिए ये सारी चीजें जैसे जैसे बाहर आई, किंतु चूंकि एफआईआर हुआ था और वो एफआईआर होने के 2 दिन में कोर्ट भेजना पड़ता है, इसलिए उसकी एक खबर आई, और खबर आने के बाद उसके ऊपर कार्रवाई तो हुई, लेकिन अभी भी ये व्यक्ति छपड़ा नहीं है। शायद इसके कारण वो अलर्ट हुआ है, पर पुलिस उसको ढूंढ रही है। लेकिन मैं ऐसा मानता हूं कि राजनीति में ये बहुत ही निचला स्तर है। मैं किसी के ऊपर अभी आरोप नहीं करता, क्योंकि उस व्यक्ति ने ऐसे ऐसे लोगों के नाम लिए हैं, तो उसमें से कितनी चीजें सच है और कितनी झूठ है, ये सारी चीजें तफ्तीश के बाद ही ध्यान में आएगी। लेकिन उसने मुंबई के एक पुराने पुलिस कमिश्नर का भी नाम लिया हुआ है, और मैं उसके बारे में ज्यादा नहीं कहूंगा। लेकिन जब मैंने पुलिस में पता किया, तो जिस समय ये सरकार थी उस समय उसकी केसेस वापस लेने की कार्रवाई शुरू हुई थी, उसके ऊपर कुछ नोटिंग भी हुआ है। तो मुझे लगता है कि कुल मिलाकर ये जो कॉन्स्पिरेसी है, ये व्यक्ति जब छपड़ेगा तो पूरी कॉन्स्पिरेसी बाहर आएगी। और अभी पुलिस ने कुछ छापे मारे, कुछ कार्रवाइयां की है। मैं इससे ज्यादा इसलिए नहीं बोलना चाहता कि पुलिस की तफ्तीश में मैं ज्यादा दखलंदाजी नहीं करना चाहता, किंतु मुझे लगता है
कि जो मैं लगातार कह रहा था कि जिस समय पुरानी सरकार थी कुछ प्रयास किए जा रहे थे, वो तो अलग प्रयास थे, एक नया प्रयास ये सामने आया है और इसके एविडेंस जैसे ही मुझे मिलेंगे तो मैं बाकी बचे हुए एविडेंस भी आपके सामने लाऊंगा। कुछ चीजें चार्जशीट के माध्यम से आएगी तब आपको मिलेगी। मराठीमध्ये मी सभागृहात निवेदन केलेलं आहे। हिंदीत झालं नव्हतं म्हणून हिंदीच्या सगळ्या पत्रकारांची विनंती होती की हिंदीत निवेदन करावं, म्हणून मी हिंदीत निवेदन केलं आहे। आणि असं हे राजकीय कट आहे की नाही हे लवकरच ठरेल। इतक्या वेगवेगळ्या लोकांचे नावं घेतले आहेत, पण एकीकडे प्रायव्हेटली ते सांगतात की यांनी सांगितलं, मग इनडायरेक्टली परत मेसेज पाठवतात की तुम्ही म्हणाल त्याचं नाव घेऊ। याचा अर्थ अशा लोकांवर विश्वास ठेवता येत नाही आणि म्हणून जोपर्यंत पुरावा हाती येत नाही तोपर्यंत त्या संदर्भात मी बोलणार नाही। वायरल हो गए थे और इससे पहले भी एक पूर्व मंत्री ने आप पर कुछ आरोप लगाए थे, उस केस से इस केस का कुछ लिंक है क्या? उस केस से इसका कोई ताल्लुकात दिखता नहीं है। देखिए ऐसा है, उन्होंने कई लोगों के नाम लिए हैं, इसका मतलब वो सच है या नहीं है इसकी तफ्तीश किए बिना तो नहीं किया जा सकता। कल को कोई हमारा नाम ले ले तो थोड़ी हम कोई दोषी होते, इसलिए उसकी तफ्तीश होगी। जो बातें उन्होंने कही है, क्योंकि हम लोग तो एंगेज कर रहे थे, तो एंगेज करने में कुछ बातें उन्होंने मोबाइल पर कही है, कुछ उनकी बेटी ने प्राइवेटली कही है, उसको भी हमने उसी समय पुलिस को बताया है। तो ये पूरी केस डायरी चल रही थी, ये थोड़ा और समय शायद मिल जाता तो ये व्यक्ति भी हाथ में आ जाता। नहीं, मुझे अभी उसका अपडेट नहीं है। देखिए मैं इसके बारे में इससे ज्यादा नहीं बोलना चाहता, आप भी इसमें अटकलें मत लगाइए। जल्दी कई चीजें बाहर आएगी और चार्जशीट में तो बहुत ज्यादा चीजें आएगी, क्योंकि कुछ फॉरेंसिक रिपोर्ट आए हैं, कुछ आने बाकी है। कैसे वीडियो में पीछे से आवाज लगाई गई, ये चीजें भी ध्यान में आ रही है, तो ये सारी चीजें जल्दी बाहर आएगी। विधायक है, कोई पद पर है? आप मुझे लगातार अलग अलग तरीके से वही प्रश्न पूछ रहे हैं। मैं बहुत जिम्मेदार नेता हूं, इसलिए मैंने किसी का भी नाम लेने से पहले, कोई अपराधी किसी का नाम लेता है इसलिए वो नाम मैं यहां पर लूं, ये गलत बात होगी। हाँ, उसमें अगर कोई भी सुराग मिलेगा तो नाम मैं पक्का लूंगा। अजित पवारांनी भाषणात सुप्रीम कोर्टाचं नाव काढताच माईकच बंद पडला। एखाद्या पक्षाचे निवडून आलेले जास्त आमदार आणि खासदार जर त्यांनी वेगळा ग्रुप केला तर तो पक्षच त्यांच्याबरोबर आला असं कसं करता येईल? उद्याच्याला अनेक पक्षामध्ये 3 जणांचा 5, 10, 15 असे निवडून येतात, मग त्या 15 पैकी 10 बाजूला गेले म्हणजे त्यांनी पक्ष न्यायचा, चिन्हही त्यांना, नाव पण त्यांना, असं कसं चालेल? असं चाललं तर राज्याची लोकशाही, देशाची लोकशाहीच कोलमडून पडेल। म्हणजे संविधान जे दिलंय बाबासाहेब आंबेडकरांनी, घटनेचे शिल्पकार आणि कायदा, नियम, घटना ही जी लिहिली तेच सगळ्याला कुठेतरी त्या ठिकाणी अडचणी निर्माण होणार आहे आणि म्हणून त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं। आज तर सुप्रीम कोर्टाने ज्या पद्धतीनं ती केस त्यांच्या पुढे वेगवेगळे वकील मांडत असताना त्यांनी काही काय झालं त्याला सुप्रीम कोर्टाचं नाव काढलं की ही गडबड करायला लागली। अरे सगळे घाबरून आहेत सुप्रीम कोर्टाला, एवढं माहिती आहे, पण हरकत नाही। उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असतानाच अजितदादांचा आदेश, मवियाच्या सर्वांनी हात वर करा। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या महाविकास आघाडीच्या लढवय्या सैनिक बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, मी मधल्या 1-2 मिनिटासाठी जरा जाऊन आलो। तेवढ्या वेळामध्ये अजितदादा तुम्ही काय हात वगैरे वर करायला आणखीन काय सांगितलेत का? महाविकास आघाडीचे हात वर करा, कारण ही गरज आहे।
शिवसैनिक तर नेहमी त्याला उलटा हात आवरा सांगायची वेळ असते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहेत. आता आपण जी एक घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकदा जरा जोरात द्या. हा तुमचा घोषणेतला जोर बघायला मी तुम्हाला घोषणा नाही करायला सांगितली. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर ते त्यावेळेला जे छत्रपतींनी करून दाखवलं होतं त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्ही करून दाखवण्याची ताकद तुमच्यात आहे का? आता एक चांगलं पण झालंय आणि पंचायत पण आहे. माझ्या भोळ्याभावळ्या शेतकऱ्यांना विधान भवन दाखवलं. अत्यंत आनंदाचा क्षण. आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली भावनिक प्रतिक्रिया. ठीक आहे, जरा मला बोलायचं रेड आले मत झालं लाईव्ह करू शेतकऱ्यांकडे जाणं मी मला बोलायचं नाही. जरा मागे मला शॉर्ट्स आणि आज तुमच्या मतदारसंघातले शेतकऱ्यांना घेऊन इकडे आला, काय त्यांनी तुम्हाला विचारणा केली होती, तुम्ही काय त्यांना घेऊन आला? 2019ची विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक वेगळं चित्र मला पाहायला मिळालं. ते म्हणजे माझ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांनी, गरीब कुटुंबातील लोकांनी मला लोकवर्गणीतून त्या ठिकाणी आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर आज 3-3.5 वर्ष पूर्ण झाले. माझ्या त्या ठिकाणच्या सर्व शेतकऱ्यांचा आग्रह होता की तुला आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या काळात मदत केली आणि तुला निवडून दिलं आणि नेमकं तू मुंबईमध्ये जाऊन काय करतो? अधिवेशनाच्या काळामध्ये कालखंडामध्ये मुंबईमध्ये जाऊन काय तू करतो त्या ठिकाणी आणि कशा पद्धतीने मतदारसंघाचे प्रश्न मांडतो हे आम्हाला पाहण्यासाठी तू त्या ठिकाणी आम्हाला मुंबईला घेऊन चल आणि त्या अधिवेशनाचं कामकाज आम्हाला त्या ठिकाणी पाहायचंय आणि तू कशा पद्धतीने काम करतो. तुझ्यावर आम्ही इतका विश्वास टाकला. तू सुद्धा कोट्यवधी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये आणला, समाधानकारक निधी आणला. तर त्या ठिकाणी तुझी कामाची पद्धत आणि राज्यामध्ये कशा पद्धतीने अधिवेशन चालतं हे सगळं आम्हाला त्या ठिकाणी दाखव असा सगळ्यांचा एकदम अट्टहास होता. आणि तुम्ही पाहिलं असेल यामधले सर्व माझे शेतकरी हे पहिल्याच वेळेस मुंबईमध्ये आलेले, त्यांना एक अतिशय समाधान वाटलं. तर त्यावेळेस ज्यावेळेस मुंबईमध्ये एंट्री केल्यानंतर म्हणजे इतके भोळे बाबडे शेतकरी ते सहज असे त्यांच्या चर्चा करत होती की इतक्या उंच इमारत आणि जर वारा आल्यानंतर ती इमारत हलती का काय, म्हणजे इतके एकदम सर्वसामान्य आमचे शेतकरी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यांना आज मी अधिवेशनाचं कामकाज दाखवणार आहे. माझ्यासाठी सुद्धा हा आजचा क्षण हा आनंदाचा आहे की ज्यांनी कधी मुंबई पाहिली नाही, ज्यांनी कधी मंत्रालय पाहिलं नाही, ज्यांनी कधी विधान भवन पाहिलं नाही, ते आज खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघातील आमदाराचं कामकाज पाहण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या अधिवेशन पाहणार आहे. त्यामुळे आज या ठिकाणी सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी आज सर्व कामकाज दाखवणार आहे कशा पद्धतीने चालतो. अनेक आमच्या मान्यवरांना सुद्धा त्या ठिकाणी त्यांची भेट घालून देणार आहे. आपण बघतोय गावकरी मंडळी शेतकरी मंडळी कधी कधी करिअरमध्ये किंवा जीवनामध्ये आयुष्यात एकदाच वगैरे मुंबईत येतात, तुम्ही त्यांना विधानभवनचा सफर करून आणि आता सध्या विधानसभा अधिवेशन सुरू आहे, तसं वाटतं एकंदरीत काय यांचं अनुभव होता? त्यांना आणि अतिशय आनंद झाला ज्यावेळेस मुंबईमध्ये आले. आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये एक म्हण होती, आलेल्या जीवनामध्ये एकदा तरी मुंबई केली पाहिजे, ही सगळ्यांची म्हण होती. पण ती म्हण फक्त म्हणत होते, पण त्यांना आजपर्यंत कधी मुंबईमध्ये येण्याचा योग आला नाही. आज मुंबईमध्ये येण्याचा योग तर आलाच, पण त्यांच्या कुटुंबातला एक लोकप्रतिनिधी म्हणून नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची ह्या सर्वांनी संधी दिली आणि ती संधी दिल्यामुळे आज या ठिकाणी सर्वांना विधिमंडळाचं कामकाज पाहण्यासाठी या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे. आपला आमदार काय करतो, कशा पद्धतीने कामकाज करतो हे पाहण्यासाठी आलेले हे सर्व माझे सुपरविजन करणारी मंडळी.
हे सगळे आज हे जरी साधे दिसत असतील, भोळे दिसत असतील, पण हे एकदम हंटर घेऊन माझ्या पाठीशी मागा असतात. माझा थोडा पाऊल इकडे तिकडे झाला तर हे मला एकदम 4 माणसात जाब विचारतात, तू हे चुकीचं केलं, तू हे बरोबर केलं. त्यामुळे हे सगळे एकदम साधे माणसं जरी असलेत पण त्यांचा प्रेमाचा धाक मला नेहमी असतो. तुमचे वरिष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांची पण भेट घेतली, एकंदरीत काय सल्ला किंवा काय नेहमी टीव्हीवरती ते बघत ज्यावेळेस गेटवरून हे सर्व मंडळी बाहेर पडल्या, आत आल्यानंतर त्यांनी जितेंद्र आव्हाड साहेबांकडे त्यांची नजर गेली. त्यांना आव्हाड साहेबांचं नाव माहीत नव्हतं, पण त्यांनी मला प्रश्न केला की ह्या साहेबांना आम्ही कायम टीव्हीवर पाहतो, आम्हाला त्यांच्याबरोबर फोटो काढायची ही इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आपले नेते आदरणीय दादांची पण भेट घालून द्या, पवार साहेबांची भेट घालून द्या, ही त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर इच्छा व्यक्त केलेली आहे. लंके साहेब, शेतकऱ्यांच्या म्हणण्यावर तुम्ही तुमच्या भागातल्या काही स्थानिक आहेत त्यांना इथपर्यंत घेऊन आला. आज लाखोंच्या संख्येने शेतकरी जे आहेत मुंबईकडे निघालेले आहेत, कसं एकंदरीत बघता तुम्ही ग्रामीणमधून आहात, तुम्ही शेती मातीशी जोडलेले आहात, कसं शेवट शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे. आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. त्यांच्या इच्छा अपेक्षा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या बाजारभाव वाढले पाहिजे, या मागण्या शेतकऱ्यांच्या असतात, त्यांच्या पाठीशी आपण नेहमी असतो. तशीच यांची ही आज मला मागणी होती की आम्हाला मुंबई दाखव, विधान भवन दाखव, ही मागणी त्यांची आज मी पूर्ण करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि त्यांना कर्ज पण वेळेवर मिळत नाही, याबाबत तुम्ही काय सांगणार? शेतकऱ्यांच्या एकीकडे आत्महत्या, आता आत्महत्या वाढलेल्या आहेत आणि कर्ज जे आहे आपले शेतकरी जे आहे विधान भवनावर पण मोर्चे घेऊन येतात आहे, त्यांना पीक कर्ज योजना पण बरोबर वेळेवरती मिळत नाही. यासाठी तुमच्या काय उपाययोजना पुढे राहणार? त्याला सोडून तुम्ही सगळं विधान भवन शेतकऱ्यांना फिरवलं आहे. अनेक नेत्यांना आता शेतकरी भेटले, अनेकदा टीव्हीवरती हे सगळे नेते मुंबईमध्ये टीव्हीवरती दिसत असतात, प्रत्यक्ष भेटतात. हे सगळं बघून त्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत ज्या तुमच्यासोबत आहेत? शेतकऱ्यांना अतिशय आनंद वाटतो. म्हणजे ज्या वेळेस इतक्या उत्साहाने मी सांगितलं ना, म्हणजे त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी म्हणजे एका शेतकऱ्यांनी सांगितलं की इतकी उंच इमारत असती का, ही इमारत वारा आल्यानंतर हलती का. या ठिकाणी अधिवेशन पाहिल्यानंतर म्हणजे त्यांनी एकदम तोंडाला हात लावून हे करीत होते की जितेंद्र आव्हाड साहेबांना पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. त्यांना हे साहेब कायम टीव्हीवर दिसतात, म्हणजे त्यांच्यासाठी एकदम हे विलक्षण क्षण होते. हा, कॅन्टीन मध्ये चहा तर आवडला त्यांना, पण चहा प्यायल्यानंतर आपल्या ग्रामीण भागात दूध घेत नाही, ताक घेत नाही. आमच्या कॅन्टीनवाल्यांनी चहा पण दिला आणि ताक पण दिला, दोन्ही पण घेतलं त्यांनी. पीक कर्ज योजना त्यांच्याबरोबर काय पीक कर्ज योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही, त्यासाठी पण शेतकरी हा हवाल दिला आहे. वारंवार शेतकऱ्यांना कांद्याचा भाव मिळत नाही, कापशीवर भाव उतरवला गेला. या बाबतीमध्ये तुमचा काय उपाययोजना आणि काय तुमचं मत प्रक्रिया? आमचं तर म्हणणं आहे की या राज्यामध्ये कांदा पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, नाफेड चालू झालं पाहिजे, निर्यात चालू झाली पाहिजे. मी मागच्या आठवड्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मोठं आंदोलन केलं. कापसाचे आणि कांद्याचे भाव वाढले पाहिजे, कारण कमी पावसात जे पीक येतं ते म्हणजे कांदा पीक, आणि त्या कांदा पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. निर्यात त्या ठिकाणी झाली पाहिजे, कमीत कमी नाफेड तरी चालू झाली पाहिजे, तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार आहे ना. पण आजही सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठला ठोस पाऊल उचललेला नाही. त्या बाबतीत आम्ही नेहमी आक्रमक भूमिका घेणार आहे. लंके साहेब, अभिजित वंजारींनी असं म्हटलंय की अल्पभूधारक जे शेतकरी त्यांना पेन्शन सुरू करा अशी मागणी आज त्यांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना केली. तुम्ही याला पुढे घेऊन जाणार आहात का? ही मागणी तुम्ही सभागृहामध्ये मांडणार आहात? योग्य मागणी आहे ना, त्यांची सुद्धा मागणी योग्य आहे. उलट शेतकऱ्यांना मिळतं म्हणलं आम्हाला समाधान आहे का, आम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहेत ना. ठीक, आज जर तुमच्यासोबत आता तुम्ही सरळ विधान भवन वगैरे दाखवलं शेतकऱ्यांना, पण शेतकऱ्यांच्या भावना काही त्यांच्याकडे जाणून घ्यायला आवडेल? नाही, आता शेतकऱ्यांच्या ऐका ना साहेब, शेतकऱ्यांच्या भावना ते या कंपाऊंडच्या बाहेर गेल्यानंतर भावना व्यक्त करतील. कारण आपल्या या परिसराचा रूल आहे की या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती या ठिकाणी त्याचं प्रश्न मांडू शकत नाही, त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही. पुणे बंगळुरू महामार्गावरील वृक्षांच्या कत्तीनंतर सयाजी शिंदे आक्रमक.
आधी झाडांचं पुनरोपण करा, मगच रस्ते बांधा, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सातारा ते कागल अशा रोडवरतीच रस्ता रुंदीकरण चालू आहे. रस्ता रुंदीकरणात ही एक 10,000 झाडं जातात. त्याच्यामध्ये आपले राष्ट्रीय वृक्ष वडाचं झाड हे प्रामुख्याने वाचू शकतं. वड, पिंपळ, उंबर, लिंब ही झाडं सगळी वाचू शकतात. पण त्यातल्या त्यात वड तर 100% वाचू शकतो. तर तो लावला जातो का? लावला जात नाही. सगळी उदाहरणं भारतातली बघतोय. त्यानंतर आपलं सह्याद्री देवराई वन खातं आणि नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन या वाघावला आपण एक 15 झाडं ट्रान्सप्लांट करून दाखवतो. त्याच्यावर हजारो जीवजंतू जगतात, कसे कसे जगलेले असतात. मग ह्याची शोकसभा तेवढी व्हायला पाहिजे. हा युग महापरिनिर्वाण आता तुझ्यासमोर चाललेलं आहे. तर हे एवढं सगळं वायाला जात असताना आपण कसं वाचवायचं हा मुद्दा आहे. तर मला असं वाटतं की याच्यावरती याचं महत्त्व सर कोविडच्या काळात सुद्धा लोक म्हणजे त्याच्यावरती थोडं म्हणजे कसं की आता तुम्हाला वाटतं की ह्याच्यावर लक्ष नाही दिलं तर एक वेळ तुम्हाला अशी येईल की तुमच्यावर तो लक्ष देईल. म्हणजे सृष्टी पर्यावरण आहे ना, कोविडच्यावर पण कसा एक दणका दिला तसं झाडांचा सुद्धा एक दिवस दणका येईल की झाड वाचलं पाहिजे, जपलं पाहिजे. तर अशी आता आपण बघतो ही पेट यात्रा निघाली. झाड वाचलं नाही का पेट यात्रेला आपण सामोरं जातो. अशा पद्धतीनं लोकांना वाटते का लोक आनंदाला येत आहेत, लोक आनंदाला जात आहेत. एवढं सोपं नाही ना सगळं. तर मला असं वाटतं की यातलं प्रत्येक झाड वाचलं पाहिजे. असे हजारो झाडं रस्त्याला ॲक्सिडेंट झाला तर त्याला लगेच ॲम्ब्युलन्स येते आणि झाडं अशीच तोडली जातात, मुळापासून उचलली जातात. त्यांना कोणी सांभाळत नाही, त्यांच्यासाठी कुठलं हॉस्पिटल नाही. मग जो माणूस रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतो त्याला जगवताना जर त्याची काळजी वाटते, तो देशासाठी काय करतो? पण झाड देशासाठी करत असतं ना. करत असतं. त्यांनी किती कार्बन डायऑक्साईड घेतलेला असतो, ऑक्सिजन किती दिलेला असतो. तर हे म्हणजे याच्यावर कायदा नीट झाला पाहिजे. नितीन गडकरी जर ते रस्ते बांधकामाचे म्हणतो तर त्यांनी पहिलं दिलं होतं की याला जो झाडं ट्रान्सप्लांट करणार नाही त्याने योग्य शिक्षा असू पाहिजे. शिक्षा पण नको, ते चूकच आहे ना. एकाच 5 झाडं लावतात, त्याचा फॉलोअप काय आहे की जगतात कशावर, तर त्याचा हिशोब काढत बसतो का? मला असं वाटतं की पहिलं दिलं पाहिजे ते ट्रान्सप्लांट झाडं लावली पाहिजे, मग रस्ता बांधायला घेतला. जी वाचता आहेत ती पहिली ट्रान्सप्लांट झाली पाहिजे, मग विकास सुरू झाला, मग रस्ते बांधले पाहिजे. आणि 1 झाड तोडलं तर 5,000 वगैरे शिक्षा नाही. आणि काय फरक पडतो? 5 लाख देतो आणि म्हणजे प्रत्येक बिल्डर अशी जमिनीतली झाडं तोडतो की परत त्या जमिनीत जगन्मात काही येतं कामा नये. तर त्याला काय 5,000 रुपये दंड, म्हणजे जन्मात त्या जागेत काहीच येऊ नये. तर काय अर्थ आहे? तर हे सगळे कायदे मुळात बदलले पाहिजे. कायद्यात बदल झाला पाहिजे आणि झाडं लावणं कंपल्सरी. म्हणजे तुमची जेवढं वय आहे तेवढ्या वयाइतकी जर झाडं तुम्हाला लावून जगवता नाही आली तर तुम्हाला जगायला शरम वाटली पाहिजे. कारण आपण कार्बन डायऑक्साईड सोडून ऑक्सिजन घेतो आणि झाड ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड घेतो. त्यांनी बनवलेलं अन्नपट्यापासून जगतो. मग तुमच्या वयावरील तुम्हाला झाडं लावता येत नाही, थोडी दुर्दैवाची गोष्ट आहे ना. एवढं तरी सांभाळलं तर मला. माजी आमदार व शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे यांचा BRS पक्षात जाहीर प्रवेश. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून इनामी जमिनीचा प्रश्न मार्गी लागणार. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 15 दिवसांनंतर घेणार पुन्हा आढावा. नांदेडसह राज्यातील अनेक ठिकाणच्या इनामी जमिनी संदर्भात निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणीवर तोडगा काढण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज या संदर्भात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक घेतली. हा प्रश्न संपूर्ण राज्याचा असून येत्या 15 दिवसात या संदर्भातील संपूर्ण माहिती एकत्रित करून यानंतर घेण्यात येणाऱ्या स्वातंत्र्य बैठकीत याबाबत निर्णय घेऊ अशी स्पष्टोक्ती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. एप्रिलपासून सुरू होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकला, अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा विद्यापीठ प्रशासनाला इशारा. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.